नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। राजकारणात प्रत्येक भेट केवळ औपचारिक नसते, काही भेटी भविष्यातील तडजोडींची बीजे पेरत असतात। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची हॉटेलमधील ही अचानक झालेली भेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ठाणे, मुंबई आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। मग या भेटीचे 10 संभाव्य अर्थ काय असू शकतात? काय प्रस्ताव दिला असेल देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना? आणि ही युती झाल्यास त्याचा फॉर्म्युला कसा असेल, पाहूयात सविस्तर। राज फडणवीस भेटीचे 10 संभाव्य अर्थ। पहिला म्हणजे भाजपला मुंबईत शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध एक मजबूत पर्याय उभा करायचा आहे। मनसे ही त्या दृष्टीने योग्य पार्टनर ठरू शकते, कारण भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका काबीज करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना शिंदे गट जर अति अपेक्षा करत असेल तर भाजप मनसेला पर्याय म्हणून पुढे करत आहे, कारण मुंबई महापालिका ठाकरेंच्या हातून गेली तर ती भाजपच्या हाती न जाता आपल्या हाती यावी असं शिंदेंना वाटतंय। कारण युतीत जर टिकून राहायचं असेल तर नाक आपल्या हाती पाहिजे, म्हणजे वेळप्रसंगी ते दाबता येतं आणि मग दबाव टाकून हवं ते पदरात पाडून घेता येतं। त्यामुळे शिंदेंना भाजपचं नाक आपल्या हाती हवंय, अर्थात मुंबई महानगरपालिका आपल्या हाती हवी आहे। पण तसं जर झालं तर शिंदे डोईजड होतील, म्हणून मनसेला भाजप पुढे करण्याचा प्लॅन करत आहे असा अंदाज आहे। तिसरी गोष्ट म्हणजे मनसेच्या मराठी अस्मितेच्या भूमिकेला भाजपचा हिंदुत्ववाद मिळाला तर मुंबई, पुण्यात आणि ठाण्यासारख्या ठिकाणी मोठा प्रभाव निर्माण होऊ शकतो आणि सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होऊ शकतो। चौथा अर्थ म्हणजे मनसे स्पष्टपणे काँग्रेस विरोधात आहे, यामुळे भाजपची राष्ट्रव्यापी रणनीतीला ही भूमिका पूरक ठरू शकते। उत्तर भारतीयांविरोधातील भूमिका मात्र मनसेला भाजपसोबत जर युती केली तर मवाळ करावी लागेल। पाचवा अर्थ, राज ठाकरे यांना ठराविक मतदारसंघ देऊन भाजप लार्जर कॅनव्हास तयार करू इच्छित आहे। 2-4 मतदारसंघ मनसेला देऊन टाकायचं आश्वासन मनसेला द्यायचं आणि उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवायचं, ही देखील रणनीती भाजपची असू शकते। राज ठाकरेंना वारंवार दुर्लक्षित केल्याचा आरोप भाजपवर होतो, तो आरोप कुठेतरी पुसट करायचा आणि राज ठाकरेंना जवळ करायचं आणि मराठी मतदार आपलासा करायचा, हा देखील आजच्या भेटीचा अर्थ। भाजप मनसेचा एक स्वतंत्र फ्रंट निर्माण करून उद्धव ठाकरेंना कमजोर करण्याचा प्रयत्न देखील या युतीमधून भाजपचा आहे। भाजप मनसे युती म्हणजे ही फक्त महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून न करता भविष्यातील त्याचे पडसाद याचा देखील विचार करून या युतीला प्रारंभ होईल अशी शक्यता आहे। त्यानंतर शिवसेनेवर शिंदे आणि ठाकरे यांचा दावा आहे। मुंबईत शिवसेना म्हणजे ठाकरेंची असं समीकरण आहे। हे समीकरण जर ब्रेक करायचं असेल तर राज ठाकरेंना समोर करावं लागणार आहे आणि त्यामुळे राज ठाकरे यांना मराठी मनाचा खरा प्रतिनिधी, मराठी हृदय सम्राट म्हणून पुढे करण्याची रणनीती भाजप आखताना दिसतंय। लोकसभेत आघाडीला यश मिळालं, विधानसभेला युतीला यश मिळालं, मात्र आता त्यानंतर एक राजकीय पॅटर्न फडणवीस सेट करू पाहत आहेत। भाजपला हवी असलेली मोदी समर्थक पण आक्रमक मराठी भूमिका मनसेकडून मिळू शकते। आणि या भेटीचा 10वा अर्थ म्हणजे भाजप राज यांना थेट सत्ता देणार नसली तरी त्यांना प्रमुख स्टार प्रचारक म्हणून तयार करताना दिसतंय आणि थोडक्यात किंग मेकर बनवण्याचा खेळ करून भाजपला एका दगडात 2 पक्षी मारायचे आहेत। शिंदेंना सुद्धा लगाम घालायची आहे आणि उद्धव ठाकरेंना सत्तेपासून दूर देखील ठेवायचंय। असे 10 अर्थ या भेटीमागचे आहेत असा अंदाज वर्तवला जातोय। आता या भेटीत फडणवीसांनी मनसेला काय प्रस्ताव दिला असेल यावर देखील चर्चा होताना दिसते। मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महापालिकामध्ये 30 ते 40 जागा भाजपच्या पाठिंब्यावर लढवण्याची ऑफर मनसेला दिली गेली असावी असा एक अंदाज आहे। राज ठाकरेंना महायुतीचा स्टार प्रचारक बनवण्याचा प्रस्ताव, खास करून मराठी मतांमध्ये प्रभाव वाढवण्यासाठी। त्यानंतर राज ठाकरे यांना विधान परिषदेत प्रवेश देण्याचा पर्याय, त्यात अमित ठाकरे यांना संधी दिली जाऊ शकते आणि त्यानंतर 2029 विधानसभा निवडणुकीत मोठ्या भूमिकेसाठी तयारी ठेवण्याचं आश्वासन, असा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या समोर ठेवला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। भाजप मनसे युतीचा संभाव्य फॉर्म्युला काय असेल जर युती झाली तर? प्रचाराचा मुद्दा म्हणजे मराठी अस्मिता प्लस हिंदुत्व प्लस काँग्रेस विरोध असा एकंदरीत असू शकतो आणि जागा वाटपात मुंबईचा विचार जर केला तर 30 जागा मनसेला, 140 ते 150 जागा भाजपा स्वतः लढवेल अशी त्यांची तयारी सुरू आहे आणि 50 जागा शिंदेंच्या वाट्याला येतील असं दिसतंय। त्यासोबतच ठाणे आणि पुण्यामध्ये 30-70चा फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो, म्हणजे 30% जागा मनसेला आणि 70% जागा या शिंदे आणि भाजपला किंवा इतर पक्षांना, मित्र पक्षांना दिल्या जाऊ शकतात। रणनीती काय असणार आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अप्रासंगिक ठरवणं,
मुस्लिम आणि दलित वोट बँकेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणं आणि शिवसेनेच्या दशकांच्या सत्तेत मुंबईचा विकास कसा झाला नाही हे दाखवणं अशी रणनीती एकंदरीत भाजपची असू शकते। आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट राजकीय वादळाची नांदी ठरेल का? तुमचं मत काय आहे? राज ठाकरेंनी भाजपसोबत युती करावी का की शिवसेनेसोबत युती करावी, आपल्या भावासोबत युती करावी? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।